हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची चटणी। अगदी भाकरीसोबत खाण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी ना एखाद्याला खूप कांदा आवडतो, तर ती अगदी झटपट 2 मिनिटात तयार होणारी अशी कांद्याची चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी ना मी इथे कांदा घेतला आहे, तो व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे आणि त्याची ना एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। ही चटणी ना अगदी सोपी आहे, साधी आणि 2च मिनिटात तयार होणारी रेसिपी आहेत। एखाद्या वेळेस भाजी संपली किंवा ना भाजीसोबत ना तोंडी लावायला चटणी नसली तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि त्याला म्हणजे बनवायला ना टाईम पण नाही लागत। तर त्यासाठी ना हे कांदा ना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि जो त्याचा मागचा देठ असतो म्हणजे मुळापाशी जो भाग असतो ना तो घ्यायचा नाही, तो ना काढून टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं मी ना सगळा बारीक कांदा चिरून घेतलाय आणि शेवटला हा जो देठ उरलेला होता ना तो मी काढून टाकला। तर एका ना छोट्या पातेल्यामध्ये लगेच तो कांदा ना काढून घ्यायचा। त्यामध्ये ना भाजलेल्या शेंगदाण्याचे ना 2-3 चमचे ना मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट, परत काळा मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तिथे। तुम्ही बघू शकता इथे ना मी हिरवी कोथिंबीर पण टाकलेली आहे। तर आता ना यावर आपण ही फोडणी टाकणार आहोत। तर त्यासाठी ना मी इथे कढई ना गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये थोडं ना तेल टाकायचं आणि ना थोडं गरम झालं का लगेच ना त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकायचा, कढीपत्ता, परत जिरे, मोहरी याची ना चांगली तडतडून द्यायची अशी फोडणी, म्हणजे व्यवस्थित फोडणी बसली का म्हणजे टेस्ट पण छान लागते। तर तुम्ही बघू शकता इथं कढीपत्ता छान तडतडला पण आहे आणि मी मोहरी टाकली आणि जिरे पण सर्व व्यवस्थित असं फ्राय झालेले आहेत। तर त्यानंतर ना मग काय करायचं माहिती का, ते सगळं ना डायरेक्ट आपण जे केलेलं होतं कांद्याचे त्याच्यावर ना गरम गरम ओतायचं, म्हणजे ना तडका व्यवस्थित बसला जातो। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ना आपला तडका बसलेला आहे तिथे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ही चटणी ना आपण जेव्हा बनवतो ना, म्हणजे आता सपोज आपल्याला जेवायला बसायचंय तर ना तेव्हाच बनवायची, कारण ना ती नंतर अशी मऊ पडते आणि मग टेस्ट नाही लागत। त्यामुळे ना जेव्हा जेवायला बसायचं ना त्याच्या आधी 2 मिनिटात होऊन जाते, तर तेव्हा बनवायची। तर तुम्ही बघू शकता इथे ना सर्व मिक्स केलं आणि लिंबू ना मी त्याच्यावर ना टाकलेले आहेत काही। जेव्हा म्हणजे जेवायचं तेव्हाच ही चटणी करायची आणि तेव्हा म्हणजे लिंबू वगैरे सर्व ॲड करायचं। तर हे सर्व मिश्रण ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली चटणी इथे तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे, अगदी सोपी रेसिपी आहे। आणि नंतर ना मी थोडी कोथिंबीर टाकली वरून आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर आपली ही कांद्याची चटणी तयार झालेली आहे। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपली ही कांद्याची चटपट तयार होणारी चटणी तयार आहे।